आम्ही येऊ का? मुलगी बघायचा कार्यक्रम आहे वाटतं निखिलचा. का फॉर्मल मध्ये? तुला सांगितलं ना आम्ही मॅच करून आलोय. हे बघा फॉर्मल मध्ये दोघं पण. तुला सांगितलं नाही आम्ही कार्यक्रम आहे मंडळी. आम्ही आता जातोय लग्न पसंतीला मुलगी बघायला जातोय. मी सपोर्टला चाललोय. बाजूला पोरगा बसतात ना तो मी. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केलं मराठी चॅनल मध्ये. आज आलोय भाईंदरला आणि चाललोय विरारला. एक कार्यक्रम आहे आणि तिथे होणार आहे सत्कार सन्मान होणार आहे आणि त्यासाठी आम्ही जातोय. सँडी आहे ह्याच्या नादात मी ब्लॉक करायचा विसरलो. तर पुढे चालतोय ना कुठं रेटवत आम्हाला फडफडवत नेतोय काय समजत नाही. तो त्याला बोललो ही बॅग घे. तर ही बॅग पण वजा आहे कालपासून माझ्याकडे, म्हणजे कालच आलो. हो कालच आलो अमोलल्याकडे राहायला. तुला आज सकाळी जायचं आहे नालासोपाऱ्याला. नालासोपाऱ्याला डिवाइन हायस्कूलच्या इकडे कार्यक्रम आहे. कसला आहे काय तो तिथे जाऊनच तुम्हाला सांगतो. पण मी आता व्लॉगची सुरुवात केलेली आहे. तो आज बऱ्याच ठिकाणी फिरायला जायचं आहे. आजचा व्लॉग जरा मजेशीर आणि किमतीशी होणार आहे. सो आत्ता इथून आहे ना नालासोपाऱ्याला जातो आहे. त्यानंतरला सन्मान सत्कार झालं की एक मोठी संस्था आहे आणि आपले मित्र आहेत. सो ते जो काय आहे ना ते तुम्हाला तिथं जाऊन सांगतो. ते झाल्यावर जायचं आहे. मी सतीशदा, अभिदा आणि रोहितदा आज जाणार आहोत फिरायला अलिबागला. सो इथूनच त्यांना जॉईन करणार आहे. किती दिवसाने आलोय नालासोपाऱ्याला. ईस्टला जायचं आहे. ईस्टला डिवाइन हायस्कूल तिथे आपले प्रयोग पण झालेला ना. या ठिकाणी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आज लोकांच्या चुलीपर्यंत आणि माणसांच्या हृदयापर्यंत अधिराज्य गाजवलं. हॅलो माईक बोलतोय तू गप्प बोलू नकोस. सगळ्यांना नमस्कार. कसे आहात? बऱ्यात ना? जनपहारा मराठी वृत्तपत्र व महाराष्ट्राचा सुपरस्टार न्यूज 17वा वर्धापन दिन आहे. ॲक्च्युली आज मला एका छोट्या कलाकाराला येऊन कलारत्न पुरस्कार दिला याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. छोट्याशा कलाकाराला एक मान सन्मान मिळणं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट असते आणि त्याच्यासाठी मी तुमचे शतशः आभारी आहे. बोरिवली गर्दी आहे. तू इकडं कुठं काय करणार? मुंबईची लाईफलाईन. अरे पण तू इकडं कुठं? चाललोय जरा हुडकायला. रविवारचं घरी बसवत नाही. म्हणून काय चाललंय हे असं गर्दीत? अरे बाबा लय बेकार. चपाटला शाव. आम्ही येऊ का? मुलगी बघायचा कार्यक्रम आहे वाटतं निखिलचा. का फॉर्मल मध्ये? तुला सांगितलं ना आम्ही मॅच करून आलोय. हे बघा फॉर्मल मध्ये दोघं पण. तुला सांगितलं नाही आम्ही कार्यक्रम आहे मंडळी. आम्ही आता जातोय लग्न पसंतीला मुलगी बघायला जातोय. मी सपोर्टला चाललोय. बाजूला पोरगा बसतात ना तो मी. अच्छा आता जिथं भेटणार तिथं मी मागणीच टाकणार बघा. चला बसलेलो आहोत आम्ही कोकणकर मंडळी. अविदा मला नालासोपाऱ्यालाच भेटला पण एवढी गर्दी होती, भयंकर गर्दी. धावपळ झाली. रविवारची ती चालत असते आमच्याकडे आणि डेली तर सकाळ संध्याकाळ, पण रविवारचं दिवसभर ट्रेनच नसतात. रोहितदा भेटला आम्हाला जो बोरिवलीला जॉईन झाला. आता आम्हाला घेऊन चाललाय. आणि मी म्हटलं की अरे गर्दी आहे ना तर मग गाडी घेऊनच जाऊ. बेस्ट केलंच बाई. आणि अजून एक माणूस भेटतोय तर तुम्हाला कळला असेल तो पनवेलला चौथा असतो. आम्ही पण पनवेललाच भेटलो असतो पण इकडे काम होता नालासोपारा नाही. त्यांना माहिती आहे कशाला गेलेलो. तर जनपहारा त्यांनी 17वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्तानं तिथे सन्मान झाला कलारत्न म्हणून. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद मांडवकर साहेब. खूप खूप धन्यवाद. सो धावपळ सगळी झाली आज आणि जास्त काही भेटता आलं नाही. पण तरी पण आता
अलिबागला जातोय कशाला रे? सन्मान झालाय तर पार्टी आहे पार्टी. निखिल कडून यस. चला आज फिरायला चाललोय फायनली बऱ्याच दिवसांनी. आमचा जुईनगर आला. हो आमचा जुईनगर आला. तिथे वाट बघायचो निखिलची आम्ही. आता पनवेलला वाट बघायला लागते. पनवेलला आयला नको वाटते. ट्रॅफिक कशी येता तुम्ही दरवेळेस? तुमच्यासाठी कष्ट. काय 2 तास आमचा बरा पनवेलवरून निघाला 2 तासात अलिबाग. पनवेलकर भेटले. पनवेलकर नमस्ते. चाललोय आम्ही आज कुठं कुठेतरी चाललोय. अलिबाग रेवस रेडी काय काय कुठे चाललोय आम्ही. पण चाललोय. कहना क्या चाहते हो? मजा आहे. बघ ट्रॅफिकला किती वेळ लागला रे आपल्याला? 2 तास तरी. 1:30 वाजता निघालो पण आता किती वाजले? 2.5 तास लागले. बरोबर 2.5 तास लागले. आता अलिबागला जाताना पण आज गर्दी 2.5 असणार. तास परत. अजून 2.5 तास. वरघर पासून पुढे ट्रॅफिक लागेल. आपण रोज स्टेशनला जातो रे. तू सांग चाय पाण्याला चाललोय. हो बोललो मी चाय पाण्याचा. निखिल चाय पाण्याला चाललाय. कपडे असे घातले की ते फॉर्मल. मी आहे ना बाजूला तो पोरगा हा. बसवतात ना हे. हा, तसला मी पण मुलगा. बसतो बाजूला. मुफा घेऊन हा. आणि मग गाणं लावूया. झडलं जीव झडलं. झडलं जळलं. जळलं जीव. ब्लू आता वाली एसटी ब्लू वाली एसटी. तिथून ट्रेन पकडली. हायवे चालू आता. हा भाई वैभव हायवे. एवढा रस्ता खराब झाला. हो लोकांनी आंदोलन करून पण काय फरक नाही पडत. हे बघ काहीतरी टाकतोय आपल्याला हे रे. उडतंय सगळं. पण हे वाटच लागत असेल ट्रॅफिकला. अरे हे केवढं बंदर होतं माहितीये. इथे बोटी लागायच्या बरोबर. हो काय? हे बंदर होतं मोठं. इथे नॅचरल खोल आहे इथे. इथे काय त्या बोटी लागल्यात ना तेव्हा. इथे खाली बोटी लागायच्या मोठमोठ्या. आता पुरं ते खाली लागलेत. ते JSW चे असतील. पण उंच आहे बोट खाली जाते. खूप हा. खोल आहे. वाहतूक कधी थांबतच नसतं. रात्रीची पण तेच तर. कंटेनर एकसारखे येत असतील तर येत जात. आणि टुरिस्टच्या गाड्या किती असतील. हा रस्ता झाला पाहिजे कारण विकेंडला खूप गर्दी असते या रस्त्यावर. गावा नुसती धूळ. आणि आपण बाईकने येणार होतो. वाट लागली असती. आणणार होतो आपण ना. वाट लागली असते मजबूत वाट. येते. कोयनाडला पोचलोय. अजून 1 तास आली बघायला. आता सध्या चाय पाण्याच्या कार्यक्रमाला आलोय. सध्या चाय पाणी इथं घेतोय. कार्यक्रम करून टाकूया. फॉर्मल तसे दोघांनी आप घातलेले आहेत आणि दोघं कॅज्युअल आलेले आहेत. आम्ही ते पाहुणे. मध्ये जेवायला त्याच्यामध्ये फ्रीमध्ये जेवायला. तर आम्ही अलिबागला आलो ना की हा स्टॉप आमचा असतो चाय नाश्त्यासाठी. म्हणजे ह्यांच्यासाठी हे 4-5 तास प्रवास करून. हो तुमचा 1 तास आमचा 2-3. हां एवढा पावाले. वडे पण बघ ना त्याच्यात पण पाव आहे बघ. हां वड्यात पण पाव आहे. हा काय? हो हा वड्यात पण पाव आहे. मिश्रण आहे सगळं वेगळं. पोचू ना आता 1 तासात रोहितदा. 1 तास. चला एक तास 1 जास्त. तास अलिबाग. तिथून आपल्या नागावला जायचं. 1 तास जास्त आयुष्या का तिकडं त्या रोडला पण ट्रॅफिक असं. सव्वा नाही ट्रॅफिक नाही लागलं. दिसतंय ट्रॅफिक क्लिअर आहे. गाड्या आहेत भरपूर पण क्लिअर आहे. निवांत. राजधानी रायगड. बरोबर 6 वाजलेत आणि पोचलो अलिबागला. रिटर्न गेलेलो डेपो अलिबागचा. हा इकडे पुढे लेफ्ट साईडला. हे आपण पनवेलला कितीला होतो? 4ला ना. हो, इथेच. 5-6 2 तास लागले पनवेलवरून यायला. आता जरा जातोय म्हणजे विल्याला जायच्या अगोदर जरा मच्छी घ्यायची आहे. मच्छी बरेच दिवस खाल्लेली नाही आणि अलिबागला आलोय तर मच्छी खाऊचा मूड झाला आता. चिकन बिकन बरंच खातो पण आज मच्छी खाऊया. फिश मार्केटला आलोय. मोठा आहे फिश मार्केट. बऱ्याच फिश मार्केटला कोणी बसलेत. काय बोलतो? काय बोलतो? मजेत ना. सकाळी आज तुझी ही व्हिडिओ बघितली. कुठली? तुझे ह्याचे रेग्युलर आपले आज इकडे कसं काय फिरायला आलोय. असं हे काय असतो महिन्या दोन अलिबाग फेरी असते. हो काय? फिश मार्केट लय मोठा आहे रे. एवढं आतमध्ये आलेलं नव्हतं.
सकाळची भरपूर गर्दी असते. लांबच्या लांब आहे. सुरमई पापलेट चालूच आहे. आज वार पण आहे, रविवार, त्याच्यामुळे मच्छी चालू आहे. आपल्या सबस्क्रायबर ताई भेटल्या. काय नाव आपलं? व्हिडिओ बघतात आपल्या. म्हणजे रविवारी जास्त गर्दी असते की नेहमी असते गर्दी. नेहमी सोमवारी वगैरे मार्केटला नेहमी गर्दी असते. तेवढ्याच लय मोठा आहे, भरपूर मोठा आहे. पहिल्यांदा कमी असते विचारते. आणि ते तिकडे पण असतं ना, ते जेटी वर तिकडे जे सकाळी असतं ना तो 3चा मार्केट असतो. चला लय मोठा मार्केट आहे. घेतल्या मच्छी घेतलेली आहे. अरे हे गेले वाटतं पुढं. अलिबागला आलो आणि अलिबाग बीचला आलो ना, असं होईल का? संध्याकाळ झाली पण आलो आम्ही. लवकर यायला पाहिजे होता. अजून नजारा मस्त मस्त दिसला असता. पण आता बघा कुलाबा किल्ला ओटी आहे. कुलाबा किल्ल्याला चालत जातात ओटीला. मस्त आहे, जायचं आहे. अजून गेलोय नाही कधी, पण एक दिवस नक्की जाईन. सगळे बोट रायडिंग वगैरे आहे. पण आता संध्याकाळ झाली, आता सीझन चालू होईल दिवाळी. तरी सुद्धा पर्यटक भागासाठी आहेत. आज संडे आहे तरी पण अलिबागचे तर फिरायला येतात, पण मुंबईपासून जवळ आहे त्यामुळे सगळेच येत आहेत. आता बरं आहे. आता इथून जातोय. रोहितदानी विला बुक केला आहे. सो त्यांनी ॲक्च्युली पार्टनरशिपमध्ये चालवायला घेतो. सो त्या विलामध्ये जायचं आहे. बघूया कसं आहे. काही तर बघितलं नाही, आम्हाला सांगितलं पण नाही कुठं आहे. नागावला आहे, पण फोटो वगैरे काय बघितलं नाही. आता जाऊनच बघूया. सो जाऊन बघायचं आहे, जरा रिलॅक्स व्हायचं आहे. हा रोहितदा, नागावला एक्झॅक्ट कुठं आहे विला? नागावमध्येच आहे. आपलं 3 किलोमीटर आहे नागाव बीच पासून. ओके. मेन रोडवर आहे आणि बीच 3 किलोमीटर आतमध्ये जायला. प्रायव्हेट आहे. ओके. किती आपला थोडा विला थोडा लक्झरी कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे आपण थोडे प्राईस तशी आहे. ओके. पण सर्व्हिस पण आहे. अच्छा. म्हणजे आता बघूया आता जाते कसं ते बाकी आता बघूच ना. भरपूरच गर्दी आहे इकडे. भेळपुरी पाणीपुरीमध्ये फेमस. फायनली आता उतरलोय. अलिबागच्या बीचला गेलेलो, परत इकडे आलो. आज बराच प्रवास झाला, म्हणजे अर्धा दिवस प्रवासातच गेला. मध्येच थोडी ट्रॅफिक भेटली, पण सगळेजण एकत्र होतो त्यामुळे सगळ्यांची मजाच, गप्पा गोष्टी जरा चालू होत्या. आता आलो इकडे. हा इकडे समोर विल्ला आहे, स्विमिंग पूल आहे. मच्छी आम्ही भरपूर घेतली आहे, म्हणजे खूप स्वस्त भेटले. सरबत घे. सरबत. अरे वेलकम ड्रिंक आलेलं आहे. अरे अविदा, काय काय मांदेली पण घेतलेली आहे. मांदेली आहे, कोळंबी आहे, बोंबील आहे आणि स्वस्त. 300 रुपयात बरेच व्हरायटी. हा सगळं 300 रुपयाचं आहे. म्हणजे बोंबलाचा वाटा होता फक्त 50 रुपये. खूपच स्वस्त आणि मस्त. मांदेली आहे, कोलबी पण आहे. ही कोळंबी आहे, छोटी आहे. मोठी पण आहे बघ. मोठी पण आहे. ठीक आहे. हे बोंबील आहे. 300 रुपयात मच्छी घेतली. उद्या जाताना घेऊया ना मच्छी. जाताना घेऊया पार्सल घेऊया. मजा करूया. पाण्यात आताच जाऊया का? आताच वाटते जाऊन एवढी मारायची. स्विमिंग पूल पण जरा मोठा आहे. आता उद्या सकाळी उतरतो याच्यावर. सकाळी जरा एन्जॉय करू. आलो इकडे या विल्यात, जो पूर्ण विल्यामध्ये आम्हीच राहणार आहोत. रोहितदा इथे पार्टनरशिपमध्ये चालवतो आणि इकडे हा किचन आहे. जाऊया आतमध्ये. हा बघा विल्याच्या इथं बघा कसा केलेला आहे, चिऱ्याचं बांधकाम. जाऊया आतमध्ये. वा, खेळायला आहे. इथे फ्रीज पण आहे. मस्तच. फ्रीजमध्ये थंड आहे ठेवलेला. आणि इकडे साऊंड आहे, बसायला सोफा मोठा आहे भरपूर. अच्छा, हा पण बेडरूम आहे इकडं. लयच मोठा आहे. बाथरूम पण मोठा आहे. म्हणजे फॅमिली ट्रिप काढली किंवा तुम्ही मित्र बॅचलर वन येऊ शकतो
ज्यांना प्रायव्हेटली राहायचं असतं. रिसॉर्टला कसं वेगवेगळे असतात. वरती पण जाऊया नंतर. बसायला वगैरे भारी आहे इथे. खाली बघितला वरती पण आहे. सगळे म्हणजे काय काय ठिकाणी ना त्यांना ना प्रायव्हेट वगैरे पाहिजे असतो लोकांना, म्हणजे सेपरेट राहायला त्यांची प्रायव्हसी असते. बरेच असे येतात की आम्हालाच एन्जॉय करायचे असते, त्यांच्यासाठी हा विला बेस्ट आहे. हा बाथरूम सगळं क्लीन आहे. हा इथं एक बेडरूम आहे, इथं पण सेम बेडरूम आहे. 4 बेडरूम आहेत. हा इथं आहे, सोबत साबण आणि बॉडी वॉश दिला जातो. कपाट पण आहे कपडे ठेवायला. लय जबरदस्त आहे. येऊन आता जरा रिलॅक्स व्हायला झालं आहे, बरं वाटतं. आणि इथून गॅलरी आहे वरती. स्पेस मोठा आहे. ओ भाऊ जेवला हो काय? नमस्कार. भारी आहे रे. अरे 4 बेडरूम आहे. 6 आहेत टोटल. 6 आहेत. खाली 2 आणि वर 4. मस्त आहे रे. हा असून वरतून दिसणारा नजारा आहे. मॉर्निंगला मस्त आता व्ह्यू होईल. सनसेट कुठून आहे? इथून सनराईज मस्त एकदम. इथून आहे. अच्छा वा, इथून पूर्व दिशा आहे. सकाळ सकाळ आता इथनं मस्त वाटेल. आणि स्विमिंग पूल मधून दिसतोय. रात्री पण पोहायला मस्त आहे, सकाळी पण. आता आपण सकाळी जाऊया. तर आलोय, जरा फ्रेश वगैरे होतो. आणि जेवायला काय माहिती आहे का, फिश. आज बऱ्याच दिवसांनी जर हडसणार आहे, जबरदस्त. चला तोपर्यंत थोडं फ्रेश वगैरे होऊया. प्रत्येकाने एक रूम प्रत्येकाला. आम्ही आहोत 4 जण फक्त. मजा येणार आहे. दादा आलेत. दादा कुठले तुम्ही? नगरचे. ओके. तुमच्या व्हिडिओ बघता का? नगरला कुठे? संगमनगर. ओके, थँक्यू. संगमनगरवरून पण व्हिडिओ बघतात आपले. सगळ्यांची आशीर्वाद आहेत हे सगळे. हा सोफा सेट आहे इकडे बसायला. आरामात असं बसायला बरं आहे. TV आहे. पण भारी रोहितदानी मस्त घेतलंय चालवायला इकडे. आता टॅरेसवर आलोय. म्हणजे टॅरेस पण आहे असं मला वाटलं नव्हतं, माहीत नव्हतं. ऐशप्पत इकडं पण हा. अच्छा, इकडे डायनिंग पण ठेवलेलं आहे. म्हणजे कसं आहे, तुला जर आहे ना हां बर्थडे पार्टी किंवा असं काही सेलिब्रेट करायचं असेल ना, हां. तर टेरेसवर आपण अरेंज करू शकतो. किती जणांची कॅपॅसिटी म्हणजे ग्रुप? आता आपण जनरली आहे ना 15 ते 20 जणांच्या याच्यामध्ये घेतो. 30 जण पण राहिले तिथे. पण सॅटर्डे संडे असेल तर आपण मिनिमम 15 जण घेतो. ओके. मिनिमम 15 जण पाहिजेत बुकिंग करायला. हां. सो आपण त्या हिशोबाने बुकिंग घेतो इथे. ओके, मिनिमम 15 जण हवे. बाकीच्या दिवशी आपण ऍडजस्ट करू शकतो वीकडेजमध्ये. हां. वीकडेजमध्ये आपण थोडं स्वस्त पण देतो. वीकेंडला आपलं फिक्स रेट असतो. बाकी रूम्सचा बघितल्या सगळ्या. जेवणाच्या बाबतीत? जेवणाचं कसं, आपलं पॅकेजमध्ये लंच, हाय टी, डिनर आणि ब्रेकफास्ट असतो. तर यात आता दुपारी जर तुम्ही येत आहे तर फिश थाळी असते. संध्याकाळी चहा आणि भजी वगैरे असते. रात्रीच्या जेवणात चिकन थाळी असते. ओके. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टमध्ये घावणे किंवा मग पोहे असे आयटम असतात. जर तुम्हाला म्हणजे सांगावं लागतं की तुम्ही काय खाणार, त्यानुसार आपण अरेंज करून देतो. ओके. हां, असं आहे. बाकी तुम्हाला नंबर इथे देतोय डिस्प्लेला, डिस्क्रिप्शनला. प्राईसचं कसं काय? प्राईस आपली कशी आहे, वीकडेजमध्ये 2000 रुपये पर पर्सन आहे, मिनिमम 15 लोक. आणि वीकेंडला 2200 रुपये पर पर्सन आहे. आता दिवाळी वगैरे असेल तर तो रेट 2500 पर्यंत जातो. ओके. तर तुम्हाला कॉल करूनच म्हणजे समजेल. फक्त काय की आपला जो विला आहे ना तो थोडा प्रीमियम कॅटेगरीमध्ये येतो. सो आपण रेट पण तसेच घेतो, पण सर्व्हिस पण तुम्हाला तशी मिळेल. तुम्ही रूम्स बघितले असाल. सो एक आहे की आपला फिक्स रेट असतो. सो जो रेट असेल तो फिक्स असेल. वीकडेजमध्ये 2000 पर पर्सन जे आहेत त्याच्यामध्ये थोडा कमी काउंट असेल तरी आपण ॲडजस्ट करू. पण वीकेंडला 15चा मिनिमम काउंट पाहिजे, तरच आपण देतो विला. कारण 6 BHK आहे ना. हां, म्हणून. पण ते इकडचं वातावरण ठीक आहे. आता अलिबाग बीच पासून इथं जवळ नागाव बीच आहे ना? नागाव बीच आहे. अगदी आपण गाडीने गेलो ना तर 5 ते 10 मिनिटामध्ये पोहोचू. ओके. 3 किलोमीटर आहे इथून. अच्छा, म्हणजे जवळच आहे. हां, आणि बदामी बीच तर 1.5 किलोमीटरवर आहे.
तर मग खूप जण मला प्रश्न करतात म्हणजे अलिबागला काय आहे का, रिसॉर्ट आहे का. आता आपला हक्काचा मित्रांनी आपलं आता आपण अगोदर पण गेलेलो तर आपलं तर तुला तर माहिती आहे आपलं बुकिंग्स आहेत. सो आपण ही प्रॉपर्टी मॅनेज करतो. सो काही काही लोकांना वाटतं की हा एजंट आहे वगैरे. सो असं नाहीये, आपण ही प्रॉपर्टी स्वतः मॅनेज करतो. आपण पार्टनर आहोत. सो मी मुंबईमध्ये बसून ऑपरेट करतो. आपला दुसरा पार्टनर आहे तो इथे असतो, तो सगळंच बघतो इकडचं. सो असंच आपल्या 2-3 प्रॉपर्टीज आहेत अजून. बरोबर. तर आता रिलॅक्स झालेलो आहे. ऍक्च्युली पावसातून बऱ्याच वेळा सांगतो बाहेर जाताना काळजी घ्या. आता उन्हातून जाताना काळजी घ्या. भयंकर ऊन आहे आणि अलिबाग रोडचा भरपूर खड्डे आणि ह्या भरपूर आहेत. सो बाईक राईडने तुम्ही येत असाल तर भरपूर काळजी घ्या. भरपूर. आम्ही पण बाईकने यायचा ठरवलेला, पण रोहितदाचा अपडाऊन असतो ना इकडे, त्यामुळे बोलला तो की आपण 4 व्हीलरनेच जाऊया. सो असो आता फ्रेश वगैरे झालो आहे. ही व्हिडिओ इथंच थांबवतोय, खूप मोठी झाली असेल तर. आजचा प्रवास आणि अलिबागला आलो, खूप मजा. आता मच्छी वगैरे तिकडे होतोय. सो सेकंड व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत हा विला खूप छान आहे. खूप जण अलिबागला ट्रिपला माझे मित्रपरिवार किंवा इंस्टाग्रामला मेसेज करतात, त्यामुळे इथं दिलेला डिटेलिंग नंबर आहे, कॉल करा, इन्क्वायरी करा. तुम्हाला हवी असेल तसं तुम्हाला इकडे राहायला प्रॉपर्टी या सगळ्या गोष्टी मिळतील. आपल्या स्वतः मित्राचाच व्यवसाय आहे, त्याच्यामुळे आपल्याच मित्राला मोठं करूया. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.